परत पड. ऋषीचं पाया पडून झाला तेव्हा मी व्हिडिओ बंद केलेली होती. हॅपी रक्षाबंधन. तरी बोला कोणीतरी हॅपी रक्षाबंधन. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत देसले. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मस्तशी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही सर्व कसे आहात, मजेतच असाल. तर आज आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा. हा ब्लॉग आहे तो पण रक्षाबंधन ऑब्वियसली सेलिब्रेशन करून झालंच असेल सर्वांचं. तर आम्ही रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं आणि काय काय केलं ते चला आता व्हिडिओमध्ये बघूया आणि व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आत्ताच मी कामावरून आलेलं, म्हणजे जॉबवरून आलं, माझी फर्स्ट शिफ्ट होती आणि आता आंघोळ वगैरे केली आणि आता तयारी केली आहे. तर आम्ही चाललो आहेत बाहेर, मी आणि मम्मी. मोना इथं कामावरतीच गेलेली आहे, तिला पण सुट्टी नाही आहे. ती येईल 7 वाजेपर्यंत. तर तिच्यासाठी आम्ही काहीतरी गिफ्ट घ्यायला चाललो. बघूया, जर काय भेटलं तर मग घेऊ, नाही तर मग नाही. आणि पप्पा पण संध्याकाळीच येतील. सपन्यात पण अजून आली नाही आहे, बघू ती येते की काय करते. आली तर ती पण संध्याकाळीच येईल. तर चला आता व्हिडिओ सुरुवात करतो. मग सगळ्यात पहिले मला खूप जास्त भूक लागली आहे, तर मी आता काहीतरी मस्त असं खाऊन घेतो आणि मग खाल्यावरती आपण बोलू. चला. A few minutes later. हे गाईज, तर आता आम्ही आले होते मोनालीसाठी सरप्राईज गिफ्ट घ्यायचं होतं, रिंग. ती घ्यायला आले होते. म्हणजे आमच्या इकडे नाक्यावरती दुकान आहे, तिकडेच आले होते. पण तिकडे रेडीमध्ये अंकीच नाही आहेत, थोडे 2-4 दिवसात येतील. मग 2-4 दिवसात येतील तर काय फायदाच नाही आहे, कारण की आजच गिफ्ट द्यायचं होतं. बोईसरला वगैरे गेले असते तर भेटले असते पाहिजे तसे सारखे, आणि जेवढे पाहिजे तसे भेटले असते, जशी पाहिजे तशी. बट बोईसरला नाही गेले आणि तर मग बघू काय करू. जाणार तर नाही तर बोईसरला, आता कॅन्सल प्लॅन. मग मी आता नाही मिळत, आता काय करायचं. तर आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो ते काम तर झालं नाही. त्यानंतर मम्मीला घेतली होती थोडीशी भाजी. तर मार्केट पण जास्त भरलं नव्हतं, कारण की आम्ही थोडं लवकरच आले होतो आणि रक्षाबंधन पण होतं. तर मम्मीने थोडीफार मस्त अशी गावठी भाजी घेतली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी यायला. तरी बघा बाजारामध्ये किती मस्त मस्त गावठी भाजी आहेत ना विकायला. आम्ही 5 मार्गावर जाऊन आले, पण ज्या कामासाठी गेले होते ते काम तर काय झालंच नाही. म्हणाला जे गिफ्ट घ्यायचं होतं ते गिफ्ट काय भेटलंच नाही, कारण की दुकानामध्ये काहीच रेडीमध्ये अंगठी नव्हते. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली घरी आलो आणि आता मी पितो आहे चहा, कारण की मला खूप जास्त भूक लागली आहे. त्यामुळे मस्त असं चहा बिस्किट खातो. चला, मोनाली पण येईल थोड्या वेळात. 6 वाजायला 1 तास लागेल मोनालीला अजून यायला. ते बघा चहा बिस्किट घेतलं आहे, ते खाऊन घेतो. A few minutes later. हे गाईस, तर आत्ताच आहेत ना सपन्यात ते आलं. हे बघा मीत आणि ऋषू पण आलं. मीत, ऋषू आणि प्रज्वल आणि सपन्यात त्या आली आहे. हेलो गाइस. हाय प्रज्वल. हाय प्रज्वल. खाण्यामध्ये बिझी झाले ते सगळे. मग कुर्ता घालून यायचा ना. हां, त्यात आहे तो पिवळा कलरचा, नाही ह्याचा ब्लॅक कलरचा आहे तो. मग तो रोशन मामाच्या लग्नातला घालायचा ना. इकडे आहे व सपन्याच्या. तू नाचत होतास ना जाम. आम्ही तर नाचलोच नाही. त्यांना सांगितलं तुम्ही पण कुर्ता घालून यायचं ना रोशन मामाचा. तो सांगतो आमच्याकडे कुर्ताच नाही. तर मी सांगितलं रोशन मामाच्या लग्नातला आहे तो. गायब म्हणजे काय, विकलंस? तर आता हे बघा आम्ही सर्वांनी तयारी केलेली आहे. हे बघा इकडे प्रज्वल आहे, इकडे ऋषू कुठे गेला. हा बघा इकडे आहे ऋषू, इकडे आहे साई आणि मित्र टी व्ही बघण्यामध्ये बिझी झाला आहे. तर मोनाली मगाशीच आली आणि आता आम्ही तयारी केली आहे राखी बांधण्यासाठी. मम्मी इकडेच, मम्मी हे बघ, मम्मीने मगाशी तयारी केली होती, साडी घातली होती, आता चेंज केली. आणि हे बघा इकडे मोनाली. हाय मोनाली. मोनाली लगेच कामावरून आली, लगेच फ्रेश झाली आणि लगेच तयारी केलेली आहे, कारण की सपन्यात त्याला जायचं आहे. तिला सांगितलं ना, तिला सांगितलं आम्ही थांब तरी पण थांबत नाही आहे. जायचं आहे तिला, सर्जिज्ञा घरी एकटी आहे ना त्याच्यामुळे. तर चला आता आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट कशी करतो तुम्हाला दाखवतो. आहेत ना सपन्यात त्या बांधल्या पहिले पप्पांना राखी, त्यानंतर मोनाली आम्हाला बांधेल. तर आता आहेत ना मोनालीची राखी बांधून झाली, सपन्याची राखी बांधून झाली पप्पांना. आता मोनाली बांधत आहे. मीत, ऋषू, प्रज्वल आणि साईला. ऋषू बघा किती लाजतोय.
मग पाया पण पडायला लाव. हा परत पड. ऋषीचं पाया पडून झाला तेव्हा मी व्हिडिओ बंद केलेली होती. आणि आई आणि रडून नौटंकी दाखवू नको असं पण सांगायचं होतं ना. प्रज्वला बहिणीच तेवढ्या आहेत. साधू बहिणी आहेत प्रज्वला. प्रज्वलला मोठा झाल्यावर भाऊबीज करायला भारी मज्जा येईल. तर मोनालीने ना एक राखी मला तिची आणि दिव्याची बांधली आहे आणि बबलीची बांधली आहे. तिने मोनालीला सांगितलं होतं फोन करून की माझी राखी बांध असं. हे गाईस तर आता आहेत ना मोनालीचे. हे गाईस तर आता मोनालीची मला मितला आणि बाकी सगळ्यांना राखी बांधून झालेली आहे. आणि आता मोनालीच्या परत देलवाडीमध्ये पण जायचं, तुम्हाला दाखवेलच मी ते. आणि आता सपन्या त्याला पण आम्ही किती सांगितलं राहा सांगितलं तर तिला जायची घाई सुटलेली आहे. सुट्टी असती तर राहिली असती उद्याला, पण सुट्टी नाही. मग कालच यायचं ना, पेपर आहेत म्हणून चालली काल कुठे आई ना आंबा होते ना, आता कालच येणार होती. चला मला चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी. तर सपने आता ते चालले. बाय बाय. आणि बरोबर आज लाईट पण गेलंय आता. हे गाईस तर मगाशी सपन्यात त्या गेली. आता मी आणि मोनाली चालले. हाय मोनाली. तर आता आम्ही चालले आहेत देलवाडीमध्ये. ऋषू आणि मीत आहे. ऋषू आणि मीत आहे असं. ऋषू आणि मीत आहे. सपन्यात त्या गेली. ऋषू आणि मीत आहे. तर ते जेवण आणि नंतर जातील. तर आता आम्ही चाललो जयदीप आणि ऋषूकडे. माही त्याला विचारला का जयदीप आहे का नाही. तर चला आता आम्ही जातो. मग देलवाडीमध्ये जायला निघतो. चला. कुठे गाडी. आता आम्ही चाललोय देलवाडीमध्ये. दादा हाय. तिकडे जाऊनच तुम्हाला भेटतो. आले जयदीप त्यांच्या इकडे. आणि आता मोनाली राखी बांधत आहे जयदीप आणि ऋषीला. One hour later. हे काय तर आम्ही एवढ्यात आले आणि बघतात तर त्या मम्मीच्या जेवायला पण बसल्यात आमच्याशिवाय. ऋषूला भूक लागली वाटते. मी जेवला पण
काय रे ऋषू आमच्यासाठी थांबलाच नाही तो. नुसतं पाणी देते ना, जाऊन थांब. पाणी देते देऊ दे का हे बघ त्या हाताने खा नाहीये त्या हाताने खा हे बघ असं असतं ना तुमचं वरण. हे बघ सोयाबीनची भाजी आणि डाळ भात. सोयाबीनची भाजी कोणाला आवडते? ऋषूला नाही, मी दादाला आवडते ना. मला खूप आवडते सोयाबीनची भाजी. तर चला आम्ही पटकन जेवण घेतो आणि मग जेवल्यावरती भेटतो तुम्हाला. A few minutes later. हे गाईज, तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि हा बघा ऋषू चालला आता घरी. ऋषू आणि मितला आता मी सोडायला चाललोय. कोणाली ही बघा. चला लवकर लवकर चला, टाईम झाला खूप, 10 वाजून गेले. तर चला आता आम्ही जाऊन आणि ऋषू आणि मितला सोडून येतो. आणि हा होता आमचा रक्षाबंधन स्पेशल असा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.